Dear student, today we will see the last chapter in the world of the star. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी शेवटचं असणारं जे काही प्रकरण जे आहे इन द वर्ल्ड ऑफ द स्टार, जे तारकांच्या दुनियेत, हे प्रकरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण त्याच्यासाठी आपण मागील इयत्तामध्ये जे काही त्या ठिकाणी शिकलेलो आहोत, तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न जे आहेत, तर ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले की लेटस रिकॉल, थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी आठवायचं की व्हॉट इज गॅलक्सी. आता गॅलक्सी ज्याला आपण त्या ठिकाणी दीर्घिका म्हणताना दिसतो, हिच्याविषयीची आपण 6वीला त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिलेली. आणि दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्ये आहे, व्हॉट आर द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द गॅलक्सी. ही जी असणारे जे काही दीर्घिका जी आहे तर त्या दीर्घिकेमधील विविध अशा प्रकारचे असणारे जे काही घटक. आता गॅलक्सी कशाला म्हणायचं, दीर्घिका कशाला म्हणायचं. ए ग्रुप ऑफ द स्टार्स अँड देअर प्लॅनेटरी सिस्टीम टुगेदर फॉर्म द गॅलक्सी. की तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचा असणारा जो काही समूह, त्याचबरोबर पुढे आपल्याला सांगितले देअर प्लॅनेटरी सिस्टीम, ते जे असणारे जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांची असणारी जे काही सिस्टीम, या सर्वांची मिळून आपल्याला त्या ठिकाणी गॅलक्सी म्हणजे दीर्घिका जी आहे तर ती दीर्घिका त्या ठिकाणी तयार होते, असं आपण त्या ठिकाणी 6वीला पाहिलेलं आहे. पुढे आपल्याला विचारलं की व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द गॅलक्सी. ही जी काही दीर्घिका जी आहे तर त्या दीर्घिकेमध्ये कोणकोणते घटक असतात, तर पहिलं आपल्याला सांगता येईल की आवर सन, आपला सूर्य त्या ठिकाणी असणार आहे. देन इट्स 9 प्लॅनेट्स, जे काही सूर्य जे आहेत तर त्या सूर्याभोवती फिरणारे जे काही 9 अशा प्रकारचे असणारे जे काही ग्रह जे आहेत तर ते ग्रह, बुध असेल, मंगळ, शनी, अशा प्रकारचे असणारे जे काही 9 ग्रह जे आहेत तर ते 9 ग्रह. त्याच्यानंतर असोसिएटेड डिफरंट कंपोनंट्स, त्याचबरोबर विविध अशा प्रकारचे घटक. आता विविध अशा प्रकारचे घटक, उदाहरणार्थ सॅटेलाइट लाईक मून्स, आपल्याला माहिती की चंद्र जो आहे तर तो चंद्र काय, पृथ्वीचा त्या ठिकाणी उपग्रह त्या ठिकाणी आहे. आर द पार्ट ऑफ द ह्यूज गॅलक्सी कॉल्ड द मिल्की वे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही जी काही दीर्घिका जी आहे तर त्या दीर्घिका किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी मिल्की वे म्हणजे आकाशगंगा जी आहे तर ती आकाशगंगा त्या ठिकाणी म्हणताना दिसते. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ द स्टार्स. तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचे विविध अशा प्रकारचे प्रकार. पाहता की सर्वसाधारणपणे कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन अँड राईज इन द टेम्परेचर ब्रिंग्स अबाउट द चेंजेस इन द स्टार ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ द टाईम. 6वीला आपण पाहिले की तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचं कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन होताना दिसतं. त्याच्यानंतर एक्सपान्शन म्हणजे प्रसरण त्या ठिकाणी होताना दिसतं. कधी कधी हे असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांच्या असणारं जे काही टेम्परेचर, राईज इन द टेम्परेचर, त्यांचं तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी वाढताना दिसतं. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर ती दीर्घकाल त्या ठिकाणी चालताना दिसते. अकॉर्डिंगली द स्टार्स आर कॉल्ड. आणि त्याच्यामुळे म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन, राईज इन द टेम्परेचर होते, तर त्या पद्धतीनं ताऱ्यांचे प्रकार आपल्याला. पहिलं आपल्याला सांगितलं की सन लाईक ऑर्डिनरी स्टार, सूर्यासारखा असणारा काही सामान्य अशा प्रकारचा तारा. त्याच्यानंतर रेड जायंट स्टार, ज्याला आपण त्या ठिकाणी तांबडा राक्षसी तारा त्या ठिकाणी 6वीला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे रेड ड्वार्फ. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसतं की रेड ड्रॉप जो आहे तर पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर मासिव्ह स्टार्स, रेड सुपर जायंट स्टार, व्हाईट ड्वार्फ, ज्याला आपण त्या ठिकाणी श्वेत बटुग्रह त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि न्यूट्रॉन स्टार म्हणजे सर्व त्याला त्या ठिकाणी न्यूट्रॉन तारा. अशा प्रकारचं 6वीला आपण शेवटच्या प्रकरणामध्ये त्या ताऱ्यांचे असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर पहा पुढे की वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द गॅलक्सी अँड द स्टार्स ॲज वेल ॲज द सोलर सिस्टीम अँड इट्स डिफरंट कंपोनंट्स. आपल्या लक्षात येतं नसतं की मागील इयत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी दीर्घिका असेल, गॅलक्सी असेल, त्याच्यानंतर तारे असतील किंवा सूर्यमाला, आणि सूर्यमालेमधील असणारे जे काही विविध असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांची असणारी जी काही ओळख जी आहे तर ती ओळख आपण त्या ठिकाणी इयत्ता 6वीला त्या ठिकाणी करून घेतली. स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ द नेबुली. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी असणारा जो काही नेबुली म्हणजेच काही तेजोमेघ त्याला त्या ठिकाणी म्हटली. आणि हे जे काही तेजोमेघ जे आहेत तर त्या तेजोमेघांपासून आपल्याला असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते.
नेबुली आर क्लाउड्स मेड अप ऑफ मेनली हायड्रोजन गॅस अँड द डस्ट पार्टिकल. आपल्या लक्षात येतं नसतं की तेजोमेघ हे प्रामुख्यानं मागच्या इत्येमध्ये आपण पाहिलं की असणारं जे काही डस्ट धूळ असेल, त्याचबरोबर हायड्रोजन वायूचे बनलेले जे काही ढग जे आहेत तर त्या ढगांमुळं त्या ठिकाणी ते बनलेले असते. द पार्टिकल्स इन दीज क्लाउड्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स वन अनादर ड्यू टू द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी. गुरुत्वाकर्षणामुळे काय होतं नसतं, हे जे काही तेजोमेघ जे आहेत तर त्या तेजोमेघामध्ये असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांमध्ये अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण जे आहे तर ते आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. आणि ॲज अ रिझल्ट द क्लाउड्स कॉन्ट्रॅक्ट्स अँड बिकम डेन्स अँड स्पेरिकल इन द शेप. याच्यामुळं काय होतं नसतं, ते असणारे जे काही तेजोमेघाचे असणारे जे काही ढग जे आहेत तर त्या ढगांचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन त्या ठिकाणी होतं नसतं. आणि आकुंचनामुळं काय होता नसतो, तो ढग जो आहे तर तो कसा होतो, डेन्स म्हणजे त्या ठिकाणी दाट होताना दिसतो. आणि स्पेरिकल इन शेप त्याचा आकार जो आहे तर तो गोलाकार त्या ठिकाणी होताना दिसतो. ॲट द सेम टाइम द प्रेशर ऑफ द गॅस ॲट द कोर ऑफ द क्लाउड इन्क्रीजेस कॉजिंग द टेम्परेचर टू राईज ट्रेमेंडसली अँड एनर्जी जनरेशन प्रोसेस स्टार्ट्स देअर. पहिली काही प्रक्रिया होते तर या प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की ढगांचा असणारा जो काही मधला भाग जो आहे तर त्या ढगांच्या मधल्या भागामध्ये वायूचा दाब जो आहे तर तो वायूचा दाब त्या ठिकाणी वाढतो. वायूचा दाब त्या ठिकाणी वाढल्यामुळं तापमान जे आहे तर त्या तापमानामध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रमाणामध्ये वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. आणि अशा पद्धतीनं ऊर्जा निर्मिती जी आहे तर ती ऊर्जा निर्मिती काय होताना दिसते तर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहा, अशा पद्धतीचे असणारे जे काही ऊर्जा निर्मिती जी आहे तर ती ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे सच ए स्पेरिकल क्लाउड ऑफ द हायड्रोजन इज कॉल्ड द स्टार. आणि अशा पद्धतीचा त्या ठिकाणी हायड्रोजनचा गोलाकार अशा प्रकारचा जो काही ढग त्या ठिकाणी तयार होताना दिसतो तर त्यालाच आपण त्या ठिकाणी तारा किंवा स्टार्स त्या ठिकाणी म्हणतात. लॅटर processes such as contraction, expansion, rise in the temperature, etc. bring about the changes in the nature of the stars. आणि याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की ते असणारा जो काही तारा जो आहे तर त्या ताऱ्याच्या तापमानामध्ये वाढ होणं, त्याचं आकुंचन होणं, प्रसरण होणं, या क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियांमुळं त्या ताऱ्यांचं असणारं जे काही स्वरूप जे आहे तर ते स्वरूप काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी ते बदलताना दिसतं. These changes occur over a very long period of the time and constitute the life cycle of the star. ही जी असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमुळे काय होताना दिसतं, ताऱ्यांचं रूप त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी बदलताना दिसतं. ही प्रक्रियेसाठी फार मोठ्या अशा प्रकारचा असणारा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी जाताना दिसतो. द डिफरंट फॉर्म्स ऑफ द स्टार्स ॲट व्हेरियस स्टेजेस ड्युरिंग धिस लाईफ सायकल आर आयडेंटिफाईड ॲज डिफरंट टाईप्स ऑफ द स्टार्स. हा असणारा जो काही ताऱ्यांचा असणारा जो काही लाईफ सायकल जो आहे, जीवन प्रवास जो आहे तर तो जीवन प्रवास असून ताऱ्यांचे असणारे जे काही विविध प्रकार आहेत याच स्वरूपामध्ये काय केलेले त्या ठिकाणी ओळखले त्या ठिकाणी जातात. आता त्या ठिकाणी आपल्याला जी काही डायग्रॅम दिलेली त्या डायग्रॅमचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता निरीक्षण करायचे, निरीक्षण करून त्या ठिकाणी चर्चा करायची. The following figure shows different stages in the life cycle of the stars after their birth from the nebulae. Discuss this in the class. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये नेबुली म्हणजे तेजोमेघ जे आहे तर त्या तेजोमेघापासून निर्माण झालेले जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आणि याच्याविषयीची असणारी जी काही चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी आपल्याला करायला त्या ठिकाणी सांगितलं. आता काय चर्चा त्या ठिकाणी करता येईल. पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी आपण नेबुली म्हणजे असणारा जो काही तेजोमेघ जो आहे तर त्या तेजोमेघाचा विचार करायचा आहे. त्या तेजोमेघापासून आपल्याला त्या ठिकाणी ऑर्डिनरी स्टार्स म्हणजे सर्वसामान्य अशा प्रकारचा ताऱ्याची निर्मिती त्या ठिकाणी. त्याच्यानंतर रेड जायंट स्टार्स म्हणजे सर्वसाधारणपणे तांबडा राक्षस तारा. त्याच्यानंतर प्लॅनेटरी नेबुली म्हणजे बिंब भिका अशा प्रकारचा मराठी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. आणि असणारा जो काही व्हाईट डॉट ज्याला आपण त्या ठिकाणी इयत्ता 6वीला पाहिले की त्यालाच आपण त्या ठिकाणी श्वेतबट्टू जे आहे तर ते श्वेतबट्टू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर असणारा हा जो काही नेबुली जे आहे तर त्या नेबुलीपासून खालच्या भागात जर आपण पाहिलं तर मॅसिव्ह स्टार्स आहे म्हणजे भव्य अशा प्रकारचा तारा आहे.
त्याच्यानंतर रेड सुपर जायंट स्टार्स आहेत, तांबडा महाराक्षसी तारा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. त्यातच पुढं त्या ठिकाणी सुपरनोव्हा म्हणजे अतिदीप्त अशा प्रकारचा तारा त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि त्याचंच रूपांतर आपल्याला न्यूट्रॉन स्टार्स या ठिकाणी न्यूट्रॉन तारा आणि शेवट आपल्याला त्या ठिकाणी ब्लॅक होल ज्याला आपण त्या ठिकाणी कृष्णविवर त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. हे आपण इयत्ता 6वीमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर ते पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही वाचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. आता पुढे काय दिलेलं आहे की आवर सोलर सिस्टीम इज ए टायनी पार्ट ऑफ द गॅलेक्सी कॉल्ड द मिल्की विच इज मेनी टाइम्स लार्जर दॅन द सोलर सिस्टीम. पहा की आपली असणारे जे काही सौर्यमाला जे आहेत तर त्या सौर्यमालेपेक्षा कित्येक पटीनं मोठी असलेली जे काही मिल्की वे आकाशगंगा जे आहे तर त्या आकाशगंगेचा आपली सौर्यमाला एक छोटासा अशा प्रकारचा त्या ठिकाणी भाग आहे. आपल्या लक्षात येतं नसतंय. आता ही जी काय असणार जे काही आकाशगंगा जे आहे तर त्या आकाशगंगेमध्ये काय काय असतंय तर देअर आर लॅक ऑफ द स्टार्स इन द मिल्की वे, सम ऑफ देम बिंग मेनी टाइम्स बिगर दॅन आवर सन. ही जी काय असणार जी काही आकाशगंगा जी आहे तर त्या आकाशगंगेमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की लक्षावधी त्या ठिकाणी तारे, त्याच्यामधली काही असणारे जे काही आपल्या सूर्यापेक्षाही कितीतरी पटीनं मोठ्या अशा प्रकारचे असणारे जे काही तारे जे आहेत तर ते तारे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांची स्वतःची असणारे जे काही सौर्यमाला त्या ठिकाणी आहे. स्टार्स इन द मिल्की वे शो ए गेट डायव्हर्सिटी इन कलर्स, ब्राईटनेस ॲज वेल ॲज साईज. आणि अशा प्रकारची असणारे जे काही जी काही आकाशगंगा जी आहे तर त्या आकाशगंगेमध्ये असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचे असणारे जे काही रंग, त्याचा असणारा जो काही ब्राईटनेस ज्याला आपण त्या ठिकाणी तेजस्वीता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, तसेच त्याचा असणारा जो काही आकार जो आहे तर त्या आकारानुसार त्याच्यामध्ये मोठी अशा प्रकारची असणारी जी काही डायव्हर्सिटी विविधता जी आहे तर ती विविधता आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. सम स्टार्स विच ॲपियर टू बी क्लोज टू वन अनदर मेकिंग ए पर्टिक्युलर फिगर आर टुगेदर नोन ॲज द कॉन्स्टिलेशन. की त्या ठिकाणी तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर जवळजवळ असणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांमुळे काय होतं त्याची एक विशिष्ट अशा प्रकारची आकृती दिसणारे काही तारे त्या ठिकाणी मिळून एक कॉन्स्टिलेशन, ज्याला त्या ठिकाणी आपण कॉन्स्टिलेशन म्हणजे तारका समूह जो आहे तर तो तारका समूह त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. वी शॅल लर्न मोर अबाउट द कॉन्स्टिलेशन इन दिस चॅप्टर. आणि या प्रकरणामध्ये आपल्याला हे जे काही तारका समूह जे आहेत तर त्या तारका समूहांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. बट बिफोर दॅट लेट अस लर्न ए फ्यू बेसिक कन्सेप्ट रिलेटेड टू द स्काय वॉच. हा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्याला आकाश निरीक्षण जे आहे तर त्या आकाश निरीक्षणाच्या संदर्भामध्ये काही मूलभूत अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही संकल्पना ज्या आहेत तर त्या संकल्पनांचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. यासाठी इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटचा आपल्याला वापर करायला सांगितलं आहे. वेबसाईट दिलेली की सर्वसाधारणपणे www.अवकाशवेध.com किंवा www.pace.com या ज्या काही वेबसाईट ज्या आहेत तर त्या वेबसाईट ओपन करून आकाश निरीक्षणाच्या संदर्भामध्ये असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.